हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची खीर। तर बनवायला घेऊयात आपण। तर फर्स्ट ऑफ ऑल मी ते काजू बदाम घेतलेले तर ते आपण टेचून घेऊयात। इलायची पण घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर हे आपण टेचून घेऊयात, असं बारीक करायचं जसं मी केलंय। तर बारीक करून झाल्यानंतर आता आपण भोपळा चिरून घेऊयात। त्याचा पूर्ण वरचं साल काढून टाकायची आहे आणि मग त्याला खिसून घ्यायचं आहे आणि खूप छान होते याची खीर, नक्की ट्राय करा। आणि भरपूर दिवस झालं काही बनवलं नव्हतं तर म्हणून आज भोपळ्याची खीर बनवायला घेतली। आणि हा दुधी भोपळा आहे, तर तुम्ही सुद्धा याची खीर नक्की ट्राय करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता आपण भोपळा खिसून घेऊयात, अशा पद्धतीने खिसायचा आहे भोपळा। तर खिसून घेऊयात आता आपण भोपळा। तर झालेला आहे भोपळा खिसून। तर मग आपण आता त्याचं पाणी काढून घेऊयात आणि पाणी व्यवस्थित पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जसे मी काढते बघताय ना तुम्ही, तसंच काढून घ्यायचं आहे। पूर्ण त्याचं पाणी काढून टाकायचं आणि मग त्याला एका बाजूला ठेवायचं। आणि पाणी वगैरे काढून झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊयात आपण आता दुधी भोपळ्याची खीर। तर ह्याच्यामध्ये तूप ॲड करूयात। तूप ॲड करायचं आता आणि तूप ॲड करून झाल्यानंतर मग आपण भोपळा, जो आपण खिसलेला भोपळा तो ॲड करणार आहोत। आणि तो भोपळा आपण सुट्टा सुट्टा करून थोडा थोडा टाकायचा आणि मग त्याला शॅलो फ्राय करायचं। आणि ते 10 ते 15 मिनटं आपण त्याला शॅलो फ्राय करून घेऊयात, थोडासा ब्राऊन होस तोपर्यंत। बघू शकता तुम्ही, त्याला असं शॅलो फ्राय करायचं आणि असं सुट्टा सुट्टा करूनच त्याला टाकायचं। तर घेऊयात आता आपण शॅलो फ्राय करून। तुम्ही बघू शकता असं शॅलो फ्राय करायचं आहे। बराच वेळ झाला मी फ्राय करतेय आणि तुम्हाला जसं लागेल तसं तूप ॲड करायचं आहे आणि मग फ्राय करत राहायचं आहे। 15-20 मिनटं तर ॲटलिस्ट लागतातच, कारण त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचा असा वास यायला पाहिजे मस्तपैकी, तर छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। तर घेऊयात आता आपण फ्राय करून। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि मला सांगा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती कोणती हवी आहे, मी बनवत जाईल। तर अशा प्रकारे आपण झालेलं आहे आपलं आता शॅलो फ्राय करून, बघू शकता तुम्ही। आता आपण दूध ॲड करणार आहोत। इथे मी दुधाचं पूर्ण पॅकेट ॲड केलं आहे। आता तुमची किती क्वांटिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध ॲड करू शकता। इथे आमची क्वांटिटी जरा थोडी जास्त होती तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण अर्धा लिटरचा पुडा यूज केलेला आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मगाशी जे टेचून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि इलायची, ड्रायफ्रूट्स आणि इलायची दोन्ही आपण ह्याच्यामध्ये आत्ता ॲड केली। तर हिला खूप वेळ आणि अजिबात थांबायचं नाही, तर खूप वेळ असं तिला हलवत राहायचं, नाहीतर मग ती खीर खाली लागू शकते। तर मग आपण आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात। साखर तुमच्या प्रमाणे टाकायच्या, अंदाजाप्रमाणे। तुम्हाला कमी हवी असेल तर कमी टाकू शकता, जास्त हवी असेल तर जास्त टाकू शकता। साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता। तर झालेली आहे आता। तर आपण आता ह्याला 20-25 मिनटं तरी ॲटलिस्ट आपण असंच त्याला हलवतच राहायचं आहे। आणि ती खीर अजिबात खाली लागून द्यायची नाही। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तर तिला पूर्ण सारखी सतत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। तर तुम्ही ती खीर कंटिन्युअसली हलवली नाही तर ती फुटू शकते, तर तुम्ही तिला कंटिन्युअसली हलवणं खूप महत्त्वाचं आहे। जशी मी हलवते तुम्ही बघू शकता, तर कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आणि थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि माझ्या व्हिडिओला इतकं प्रेम दिल्याबद्दल। आणि आता आपण मनुके ॲड करून घेऊयात। आणि ऑलमोस्ट आपली खीर रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही।
आणि खायला पण खूप सुंदर लागते। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला खीर। थँक्यू सो मच।